रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा आपण केली आता ज्वारी खुडायला चालू, तर काढायची झाली बरं का सगळी ज्वारी. तर आता खुडायला चालू केली आणि एवढं ऊन लागायला लागले नंतर लय ऊन आहे बघा. तर सांगायचंच काम नाही, उन्हाळा चालू झाला कडक ऊन पडतंय. तर पण ज्वारी तर खुडावं लागेल, कारण ज्वारीची कामं सगळे आलेले असते ते, आणि पुन्हा पावसाचं वातावरण उतरलेलं आहे आणि त्याच्यामुळे आहे का नाही ज्वारी लवकर काढून घेतली खुडून घेतली तर सगळी काळी पडते. त्याच्यामुळे ज्वारी खुडून लवकर आम्ही काढून टाकली होती. आमची सगळ्यात आधी पेरणी झालेली, त्याच्यामुळे लवकर काढायला आली होती ज्वारी, अशी सगळी काढून टाकली. आणि आम्ही काय करतो, आधी पेंड्या बांधतो आणि मग नंतर खुडायला चालू करतो. काही जण काय करतात, पेंड्या बांधायच्या आधीच खुडतात, तर आम्ही पेंड्या बांधून खुडतो. आणि बघा सगळी काढून टाकली होती. आमची बहीण पण आली होती मोडू लागायला ज्वारी. तर तिनं पण इकडची पात तिला लय उरकत होतं बरं का मोडायला, कारण मी कात्रीनं ही करते, मोडीत असते मी कात्रीनं, आणि आमची बहीण असं हातानंच मोडून टाकते, कारण सगळी खट्ट वाळलेली होती, त्याच्यामुळे आहे का कडकडा मोडत होती. आणि कात्रीचा वापर म्हणजे कसं, मला पहिल्यापासूनच सवय वेळेला नाही, तर मग कात्रीनं, तर आमच्यात बागातली कात्र आहे त्याच्यामुळे मी त्या कात्रीचाच वापर जास्त करते. आपले कारभारी मागं पुढेच बसले होते, तर म्हणलं आपलं आधी व्हिडिओ बनवावं, म्हणलं थोडं कसं असते खोडण्याचं काय. ती आमची पाटी आणि कात्रीचाच मी वापर करीत असते, कारण का हातात चुकाटा काय असल्यानं तर हे पटपटा ह्या कात्रीचा कट करायला येतं. म्हणजे कणसं एवढी उरकत यातनं कट करायला की आणि चुकाट्याचं पण भीती राहत नाही, त्याच्यामुळे ह्या कात्रीचा वापर आम्ही असं करतो. तुमच्याकडे पण कशी ज्वारी खुडते ती पण नक्की सांगा. तर बघा आता एवढे पटपटा खुडायचं झाले की लगेच भरपूर पण टाकणार आहेत, कारण का पावसाचं वातावरण आहे, त्यामुळं ज्वारी खराब होऊन द्यायची नाही आपल्याला. आपली ज्वारी एक नंबर असते पांढरी शुभ्र, त्याच्यामुळं लगेच भरडायची. आता वाळायला लागलेलीच आहे, वाळलेलीच आहे कणसं, तर आता लगेच खुडायची झाली की लगेच भरडून टाकायची. तर बघा काढायला म्हणजे आम्हाला आहे का नाही, एक 2-4 दिवस काढायला गेलं एवढं, आणि 2-3 दिवस खुडायला जाते का, कारण पुन्हा मग पेंड्या बांधल्या असतात लगेच पाऊस येते, मग लगेच कडवा गोळा करायचा, गंज लावायची, कारण जनावरला कडवा आपला खायला लागतो. आणि आम्ही आहे का नाही विकत नाहीत कडवा, कारण आपल्याच घरी भरपूर जनावर आहेत, त्यामुळे जास्त काही विकत नाही, तर आम्हालाच विकत घ्यावा लागतो. बरेच जण विचारतात ताई तुमच्याकडे कडवा आहे का, पण कसं आपल्यालाच घरी लागतो, त्यामुळे कडवा आम्ही जास्त विकतच नाही. तर बघा आपली आता ही पटपटा, तर बघा पटपटा लगेच खुडून आहे का ना रिकामं व्हायचे, कारण काय एवढं उन्हाळा कडक पडायला लागला, तर लईच मजा आहे का ना, म्हणून त्यासाठी पटपटा खुडायला चालू होती ज्वारी. तुमच्याकडे पण कशी ज्वारी खुडते ती मला नक्की कमेंट करून सांगा बरं का, कारण का माहिती असावं लागतं शेतकऱ्याला पण, कुणाकडे कशी ज्वारी काढतात, कशी मोडतात, कशी भरडतात, ही पण सांगा मला नक्की कमेंट करून. तुम्ही तर आमचा व्हिडिओ बघता, तुम्हाला तर बघायला मिळतंय की आम्ही कशी ज्वारी काढतो कशी नाही. ते आपले कारभारी पण पटपटा उरक म्हणायला लागले, उशीर व्हायला लागलाय मोडायला ज्वारी, कारण त्यांची पात होती पुढं, आणि ते पण पटपटा मोडीत आहेत बरं का. त्यांना पाठी नव्हती म्हणून ते पथ्या टाकीत होते, तर मला होती पाठी, कारण पाट्याला मोठ्या बारीकी पाटी असली लवकर भरते, त्यामुळं त्यांना पोतं दिलं होतं. तर रामकृष्ण हरी मंडळी सगळ्यांना बाय बाय. बघा पूर्ण व्हिडिओ.